Hello, good morning. Welcome to my blog. हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज मी भेंडीची भाजी बनवते. अंश स्कूलला गेला, त्याला मी बटाट्याचा पराठा बनवून दिला होता. तर आता मी भेंडीची भाजी बनवते. त्याला खूप आवडते, त्याची फेवरेट आहे ही. तर तो मला बोलून गेला की मम्मा आज दुपारी लंचमध्ये काय असणार आहे. मी म्हटलं तू सांग काय करू. तर मला म्हणतो मला भेंडी पाहिजे. तुम्हाला भेंडी देणार होती ना टिफिनला. मी म्हटलं भेंडी नाही दिली टिफिनला, तिला टाइम लागला होता. मग मी शॉर्टकट पराठा बनवून दिला. म्हटलं दुपारी येशील तेव्हा मी तुला भेंडी देईन. ठीक आहे म्हणे. मग आज मी त्याची आवडती भेंडी बनवते. तर इथे मी कांदे वगैरे कट करून घेतले आणि गरम तेलात त्यांना छान परतवून घेतले. त्यात मग मी टाकलं कांदे टाकले, लसूण टाकले, जिरे, मोहरी पण टाकली थोडीशी आणि हिंग दिली. हिंगचा तडका दिला छान. सगळं परतून घेतल्यानंतर मसाले टाकायचे आणि त्याच्यानंतर भेंडी टाकायची. मी आधी ना सिंपल भाजी बनवायची अगदी भेंडीची, ज्याच्यात कांदे वगैरे नसायचे. ती पण खूप छान लागते, एकदम सिंपल आणि प्युअर भेंडीची टेस्ट लागते. पण मी अशी भाजी ट्राय केली एकदा यूट्यूबला बघून, तर खरंच खूप छान मला वाटली आणि फर्स्ट टाईम बनवली होती तर आवडली पण. तर मी तशीच बनवायला लागली आणि त्याच्यात आता मी जेव्हा पण भेंडी बनवते ना तर कांदे वगैरे नेहमी टाकते, म्हणजे अजून छान लागते ती चवीला. तर इथे भेंडीची भाजी तुम्ही बघू शकता, ऑलमोस्ट 5-10 मिनटात होऊन जाईल ती. त्यानंतर मग मी पीठ मळायला घेतलं, मळायला आणि पोळ्या वगैरे करून घेतल्या. मी ना अंशसाठी टिफिनला एक बटाट्याचा पराठा केला होता, तर त्याचा पण एक गोळा उरलेला होता पराठ्याचा, तर तो पण मी बनवून घेतला आणि छान नाश्ता करून घेतला. मग मी बटाट्याचा पराठ्याचा म्हणजे आलू पराठा आणि भेंडीची भाजी ॲज अ ब्रेकफास्ट म्हणून मी खाऊन घेतला होता, कारण एक उरलेला होता. म्हटलं काय करायचं, मग वेगळ्या पोळ्या पण केल्या आणि तो पण बनवून घेतला होता. छान लागला होता, मस्त होता. तुम्ही इथे बघू शकता आलू पराठा बनवून रेडी आहे. खरंच खूप छान झाला होता आणि त्याच्यासोबत गरमागरम भेंडीची भाजी, आलू पराठा. मी ब्रेकफास्ट करून घेतला होता, कारण मला बाहेर जायचं होतं, जरा गोष्टी घ्यायच्या होत्या.
दळण वगैरे करायचं होतं आणि मला दवाखान्यात पण जायचं होतं, सर्दी वगैरे होती आणि थोडेसे ग्रॉसरी वगैरे पण घ्यायची होती. मग मी आधी ब्रेकफास्ट करून घेतला. त्यानंतर मग मी बाकीची पुढची कामं केली माझी. सकाळी फारच घाई होऊन जाते नाही मला तर शूट करायला टाईमच नाही मिळत, कारण याची स्कूल असते ना, तर त्याच्यामुळे त्याचं टिफिन, त्याला रेडी करा, सगळं ब्रेकफास्ट, त्याचा टिफिन येतो, त्याच्यानंतर त्याचं ब्रश वगैरे, अंघोळ, सगळ्या गोष्टींमुळे टाईमच नाही मिळत. पण मी आता लवकर उठण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून मॉर्निंग रुटीन माझी मी तो स्कूलला जाण्यापूर्वीची जी काही धावपळ असते ती पण मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल की माझी ती रुटीन कशी असते. आणि मग इथे मी माझा नाश्ता वगैरे केला शांततेत. ॲक्च्युली तो गेल्यानंतर जो एक टाईम मिळतो ना, एक असा रिलॅक्स असतो, म्हणजे तिथे निवांत आपण जरा स्वतःला वेळ देऊ शकतो आणि असं निवांत खाऊ शकतो, रिलॅक्स होऊ शकतो. त्यामुळे मग मी माझा नाश्ता वगैरे करून घेतला इथे शांततेत, एकदम रिलॅक्स, कसली धावपळ नाही, घाई गर्दी नाही, आणि सगळी कामं पटापट आवरून घेतली. भांडे वॉश करून घेते मी, भांडे वॉश करून घेते आता. मग त्यानंतर घर झाडायचे आणि बाकी कामं आहेत जी करायची. किचन क्लीन झालाय माझा, कॅन सी. भांडे वगैरे वॉश झालेत, सगळं क्लीन करून झालंय. तर मस्त वाटतंय नाही. तुम्ही पाहू शकता इथे माझ्या बेबीच्या किती साऱ्या गाड्या आहेत, कार्स आहेत, छान छान अशा गन कार. त्याचं कलेक्शन खरंच खूप छान आहे. रिमोट कंट्रोल कार तर त्याच्याकडे जवळजवळ मला वाटतं 10-12 असतील. त्याच्यात गहूचं दळण आहे, याच्यात गहूचं दळण आहे, म्हणून आता दळायचंय, बाहेर जायचंय चक्कीवर. तर माझा ब्रेकफास्ट वगैरे झाला होता, मग मी रेडी झाली आणि मला दळण वगैरे दळायचं होतं. तर मग मी चक्कीवर गेली तिथे, पण मी लवकर तिथं गेली होती, त्याच्यामुळे चक्की वगैरे ते बोलले की 11:30पर्यंत ओपन होईल. मग मी म्हटलं तोपर्यंत काय करायचं, मग मी हॉस्पिटलमध्ये जाऊन आली
तिथे पण डॉक्टर वगैरे नव्हते. थोडं 5-10 मिनटं वेट केलं आणि त्याच्यानंतर मग मॅम आली होती. मॅम वगैरेला मी दाखवून दिलं. इथं हॉस्पिटलला आली मी, पण इथे सर आणि मॅम दोघंही नव्हते. थोडं 5-10 मिनटं वेट केलं आणि लगेच मॅम आली. मग मॅमला मी दाखवलं, चेकअप करून घेतला. मॅम म्हणे तुझा प्रोटीन इंटेक वाढव फक्त, बाकी सगळं काही नॉर्मल आहे. तर मग मी त्याच्याचनुसार आता चालला आहे माझा डाएट प्लॅन वगैरे. मग इथे मी मेडिकलवर टॅब्लेट्स वगैरे घेतल्या, जे काही गोळ्या औषधी होत्या, आणि सिरप घेतलं सर्दीचं वगैरे, आणि मल्टीविटॅमिन्सच्या टॅब्लेट पण मला दिल्या, त्या घेतल्या मी. आणि मग त्याच्यानंतर मी माझं हे दवाखान्याचं काम झाल्यानंतर मग माझं चक्की वगैरेचं बाकी होतं, तर दळण वगैरे, तर ते पण मी करून घेतलं. मग मी चक्कीवर आली आणि गहू दळायचे होते मला, तर ते देखील मी दळून घेतले. इथे बराच वेळ लागला मला, 15-20 मिनटं, कारण ऑलरेडी तिथे दळण चालू होतं. मग मी म्हटलं तोपर्यंत काय करावं. मग बाजूलाच शॉप होतं एक चिकनचं, मग चिकन वगैरे घेऊन घेतलं मी, म्हणजे नेक्स्ट डेला वगैरे बनवता येईल म्हटलं, परत जायचं काम नाही. मग त्यामुळे आणि त्याच्यानंतर मग मी ग्रॉसरी शॉपवर गेली, थोडीफार ग्रॉसरी घेतली आणि घरी आली. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, जो की इंटरेस्टिंग असणार आहे पुढचा व्लॉग. त्याच्यामुळे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय. टेक केअर ऑल.